हॅलो मैत्रिणींनो, आजच्या रांगोळीच्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुंदर अशा सोपी डेली यूजसाठी अशा रांगोळी डिझाईन. 4 अशा रांगोळी डिझाईन घेऊन आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 4 छोट्या सुंदर सोप्या अशा रांगोळी डिझाईनला बघायला मिळणार आहेत. तर सुरू करूया आजची आपली पहिली रांगोळी डिझाईन. तर तुम्ही बघू शकता, मी पहिला 3x3 डॉट्स असे घेतलेले आहे. त्याच्यानंतर बाजूचे जे 2-2 डॉट्स सोडले, तर मधातले 1-1 डॉट्स पकडून असे आपण 4 पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे. 4 पाकळ्या तयार केल्यानंतर जे लास्टमध्ये जे 1-1 कॉर्नरला 1-1 डॉट्स उरलेला होता, त्याला अशा 1-1 रेष आवडून त्रिकोणाचा आकार दिलेला आहे. आकार दिला झाल्यानंतर जे आपण पाकळ्या तयार करून घेतलेल्या त्याच्यामध्ये पिंक कलर असा भरून घेतलेला आहे आणि जे त्रिकोणाचा आकार दिलेला आहे आपण त्याच्यामध्ये असा ग्रीन कलर भरून घ्यायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो. ह्या रांगोळी दिसायला खूप सुंदर आणि काढायला खूप इझी रांगोळी आहे. तुम्ही जर रांगोळीचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला ह्या रांगोळी नक्कीच आवडेल. त्रिकोणमध्ये ग्रीन कलर भरलेला आहे आणि जर तुम्हाला मी ग्रीन कलर आणि पिंक कलर ह्या रांगोळीमध्ये पूर्ण ग्रीन आणि पिंक कलरचा यूज केलेला आहे. जर तुम्हाला दुसरे कलर्स आवडत असतील तर तुम्ही त्याचासुद्धा यूज करू शकता. मग त्याच्यानंतर मी फेविकॉलच्या बॉटलच्या मध्येच्या साहाय्याने असे डॉट्स टाकून घेतलेले आहे आणि त्याला असं गोल याने प्रेस करून घ्यायचं आहे आणि असं बोटाच्या मध्येच्या साहाय्याने असं गोल करून घ्यायचं आहे. ह्या रांगोळी इतक्या सोप्या आहे मैत्रिणींनो की जे कोणाला सुद्धा आरामात जमतील, इतक्या सोपी रांगोळी डिझाईन आहेत. गोल करून झाल्यानंतर आपण असे 3-3 असे डॉट्स टाकून घ्यायचे आहे आणि त्याला असं काडीच्या मध्येच्या साहाय्याने असं ओढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं असं सुंदर फूल तयार होतील. सुंदर फूल तयार झाल्यानंतर जे आपण असे ओढून घेतलेले आहे त्याच्यामध्ये पिंक कलरचा 1-1 डॉट्स द्यायचा आहे आणि जे गोल राऊंड्स दिलेले आहे आपण त्याच्यामध्ये 1-1 असा ग्रीन कलरचा डॉट्स टाकून घ्यायचा आहे. मी ह्या रांगोळीमध्ये 2च कलर यूज केलेले आहे. तुम्हाला जर वाटत असतील तर तुम्ही याच्यामध्ये आणखी कलर यूज करू शकता. आणखी असे 2-2 डॉट्स देऊन घ्यायचे आहे. असे डॉट्स दिल्याने रांगोळीला आणखी सुंदर लुक येतो मैत्रिणींनो. ही रांगोळी तुम्ही कोणत्याही तुमच्या घरी कोणता प्रोग्राम असला किंवा कोणतं फेस्टिवल असलं तेव्हा तुम्ही ही रांगोळी तुमच्या दारामध्ये काढू शकता. अशा 3-3 लाईन्स काढणं झाल्यानंतर फेविकॉलच्या बॉटलच्या साहाय्याने आणखी असे 1-1 डॉट्स देऊन घ्यायचे आहे आणि त्यालासुद्धा प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याच्या बाजूला आणखी 1-1 डॉट्स द्यायचा आहे. तर तुम्ही ह्या रांगोळीचं फायनल लुक बघू शकता, किती सुंदर रांगोळी आलेली आहे म्हणून. मी आशा करते की तुम्हाला ही रांगोळी नक्की आवडली असेल. तर अशाच नवनवीन रांगोळीचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मैत्रिणींनो. याच्यामध्ये आणखी 3 रांगोळी अशा सोपी आणि इझी रांगोळी आहे मैत्रिणींनो. तर सुरू करूया आता आपली दुसरी रांगोळी. तर तुम्ही बघू शकता, पहिले मी असा छोटासा एक बॉक्स काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये आणखी एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बॉक्स तयार करून घेतल्यानंतर जी कॉर्नरला छोटी जागा उरलेली आहे त्याच्यामध्ये आपण ग्रीन कलर भरलेला आहे आणि मधात येलो कलरचा डॉट देऊन त्याच्यामध्ये रेड कलरचा असा डॉट दिलेला आहे. जेव्हा आपण रांगोळीमध्ये येलो कलर आणि रेड कलरचे असे डॉट्स देतो मैत्रिणी, तेव्हा रांगोळीला एक वेगळंच लुक येतात. म्हणून मी जितक्या रांगोळी बघते तितक्या रांगोळी ज्यांनी जास्त करून त्याच्यामध्ये येलो आणि रेड कलरचा डॉट यूज केलेला असतो. तर असं कॉर्नरला असं पिंक कलर भरून घ्यायचं आहे. मी नेहमी माझ्या रांगोळीमध्ये रेड कलर आणि येलो कलरच यूज करते, म्हणून यावेळेस म्हटलं थोडं काही वेगळं रांगोळी यूज करा, म्हणून मी ह्या रांगोळीमध्ये पिंक कलर आणि ग्रीन कलर यूज केलेला आहे. कॉर्नरला असं भरून झाल्यानंतर चारही बाजूला अशा 3-3 रेषा आखून घेतलेल्या आहे.
3 रेषेला असे कॉर्नरला असे डॉट्स दिलेले आहे. ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते मैत्रिणींनो, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा काढून बघा, जेणेकरून तुमची सुद्धा रांगोळी एकदम परफेक्ट होतील. आजूबाजूच्या आवाजाने थोडं डिस्टर्ब होत असेल. 3 लाईन्स टाकून झाल्यानंतर असे 2 डॉट्स देऊन घ्यायचे आहे आणि मधामधात असे 3 डॉट्स टाकून घ्यायचे आहे. फेमिकॉलच्या बॉटलच्या मदतीच्या सहाय्याने जर कोणाला तुम्हाला हाताने जमत असतील तुम्ही हाताने सुद्धा डॉट्स टाकू शकता. माझे एकदम हाताने असे परफेक्ट डॉट्स नाही पडत, म्हणून मी फेमिकॉलच्या बॉटलच्या मदतीच्या सहाय्याने डॉट्स टाकत असते. डॉट्स टाकून त्याला प्रेस करून असं गोल राऊंड करून घ्यायचं आहे. आणि जे आपण पहिले 3 असे डॉट्स दिलेले आहे त्याला असं बोटाच्या मदतीने असे 3 पाकळ्या तयार करून घ्यायचं आहे. जे फूल आपण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये एक पिंक कलरचे डॉट्स आणि जे गोल राऊंड्स दिले आहे त्याच्यामध्ये असे ग्रीन कलरचे डॉट्स टाकून घ्यायचे आहे. मागच्या पहिल्या रांगोळीमध्ये सुद्धा आपण हेच 2 कलर यूज केले आहे आणि ह्या रांगोळीमध्ये सुद्धा आपण हेच 2 कलर यूज केलेले आहे. तर तुम्ही ह्या रांगोळीचं सुद्धा फायनल लुक बघा, किती सुंदर आलेलं आहे. हे सुद्धा रांगोळी खूप काढायला इझी आणि दिसायला खूप आकर्षक रांगोळी आहे मैत्रिणींनो. तुम्ही सुद्धा तुमच्या दारामध्ये ही रांगोळी एकदा नक्की ट्राय करून बघा. आय होप की तुम्हाला ही सुद्धा रांगोळी फार आवडली असेल. मी रोज माझ्या चॅनलला अशा छोट्या रांगोळीचे व्हिडिओ पोस्ट करत असते. जर तुम्हाला माझ्या रांगोळीचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रांगोळी जर आवडली तुम्हाला तर एक कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. एक लाईक आणि एक कमेंट करत जा मैत्रिणींनो. तुम्ही रांगोळी बघता पण कमेंटसुद्धा नाही करत आणि लाईकसुद्धा नाही करत. तर एक लाईक आणि एक कमेंट करत जा मैत्रिणींनो. ही मोराची रांगोळी आहे. खूप सोपी रांगोळी आहे. जेव्हा तुम्ही ह्या रांगोळीचं फायनल लुक बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की किती सुंदर रांगोळी, किती इझी वेनी काढलेली रांगोळी आहे मैत्रिणींनो ही वाली. ह्या रांगोळीला काढायला काही खूप वेळ लागत नाही मैत्रिणींनो. सकाळच्या घाई गडबडीमध्ये जर काढायची म्हटली तर ही रांगोळी खूप इझी रांगोळी आहे, पटकन काढून होऊन जाते. मी याच्यामध्ये सुद्धा पिंक कलर आणि येलो कलर आणि रेड कलर्स यूज केलेला आहे. खूप कमी रांगोळीमध्ये ह्या रांगोळी होऊन जातात मैत्रिणींनो. खूप जास्त रांगोळी नाही लागत याला. तुमच्या घरी जर खूप कमी रांगोळी असतील तर तुम्ही ही रांगोळी आरामात काढू शकता तुमच्या घरी, तुमच्या दारामध्ये. येलो कलरचे आणि असे रेड कलरचे डॉट्स दिलेले आहे आणि जे आपण मोराची चोच काढलेली आहे त्याच्यामध्ये असे रेड कलरचे रेड कलर भरून घ्यायचा आहे आणि फुलामध्ये जे आपण त्याला ही दांडी दिलेली आहे त्याला असं छोटे डॉट्स काढून घ्यायचे आहे. जेव्हा आपण रांगोळीमध्ये कलर भरतो मैत्रिणींनो तेव्हा रांगोळीला एक छोटंसं खूप सुंदर लुक येतात. ह्या रांगोळी अशा आहे मैत्रिणींनो की तुम्ही फेस्टिवलला सुद्धा कुठे छोटा मोठा आपल्या घरी प्रोग्राम असला, डेली यूजसाठी किंवा छोटा मोठा प्रोग्राम असला तेव्हा तुम्ही सुद्धा ह्या रांगोळी तुमच्या दारामध्ये काढू शकता. अशा सुंदर रांगोळी आहे मैत्रिणींनो. तुम्ही सुद्धा ही रांगोळीसुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. ही रांगोळीसुद्धा तुमच्या दारामध्ये तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा ही रांगोळी नक्की आवडेल मैत्रिणींनो. तर बघू शकता तुम्ही ह्या रांगोळीचा फायनल लुक कसा आलेला आहे म्हणून. बघा किती सुंदर रांगोळी आहे मैत्रिणींनो. छोटीशी उठावदार रांगोळी, खूप सोपी रांगोळी आहे. तर सुरू करूया आजची आपली चौथी रांगोळी. मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी 4 रांगोळ्या घेऊन आली आहे मैत्रिणींनो.
ही पण रांगोळी काढायला खूप इझी आणि दिसायला खूप सुंदर रांगोळी आहे मैत्रिणींनो. असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि असे 2-2 रेषा आखून घेतलेल्या आहे. ज्या रेषेच्या कॉर्नरला असा गोल राऊंड दिलेला आहे. गोल राऊंड झाल्यानंतर असं 3 पाकळ्याचं फूल तयार करून घ्यायचं आहे. तीन पाकळ्याचं फूल झाल्यानंतर जे आपण कॉर्नर उरलेले आहे त्याला असं गोल राऊंड देऊन द्यायचं आहे आणि मधामध्ये एक असा डॉट्स दिलेला आहे. जे आपण फूल तयार करून घेतले आहे त्याच्यामध्ये मी पिंक कलर यूज केलेला आहे. मला एका माझ्या मैत्रिणीने अशी कमेंट केली होती का ताई तुम्ही नेहमी एकच कलर पिंक नाही रेड आणि येलोच कलर यूज करतात, म्हणून ह्यावेळेस मी काही वेगळा कलर यूज केलेला आहे. पिंक आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं रांगोळीमध्ये, म्हणून मी ह्यावेळेस पिंक आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे. जर तुम्हाला पिंक आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आवडलं असेल तर तुम्ही नक्की एक कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझ्या रांगोळी आवडत असतील तर प्लीज एक कमेंट करत जा मैत्रिणींनो. खूप मेहनत लागते रांगोळीचे व्हिडिओ काढायला. तुम्ही बघता रांगोळी पण एक कमेंटसुद्धा नाही करत. एक कमेंट, एक लाईक करत जा. ग्रीन कलर भरून झाल्यानंतर आणखी असे ग्रीनचे डॉट्स द्यायचे आहे आणि असे डॉट्स द्यायचे आहे. तर अशाच नवनवीन रांगोळीचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा.